नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेली आहे. पक्षातीलच ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी सुनेत्रा पवार यांच्या नियुक्तीवर थेट आक्षेप घेत वकिलांमार्फत कायदेशीर नोटीस पाठवलेली आहे. मग नेमकं असं काय घडलं की पक्षातीलच वरिष्ठ नेत्याने स्वतःच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विरोधातच मोर्चा उघडलेला आहे? हा फक्त कायदेशीर वाद आहे की यामागे मोठं राजकीय गणित आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा एखादा अंतर्गत कट आहे का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर आढावा घेणार आहोत. सुनेत्रा पवार यांची नियुक्ती कशी झाली? लोकसभा निवडणुकीनंतरच अजित पवार गटांमध्ये संघटनात्मक बदल करण्यात आलेले होते. त्याच काळात सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आलेली होती. या निर्णयामुळे अनेकांना आश्चर्य वाटलेले असेल तर काहींनी याचं स्वागत केलेलं होतं. मात्र आता या नियुक्तीवरच प्रश्न उपस्थित झालेले आहे. सच्चिदानंद सिंह यांनी काय म्हटलं? पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी थेट वकिलांमार्फत नोटीस पाठवलेली आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड पक्षाच्या संविधानानुसार झालेली नाही असं त्यांचं मत आहे. निवड प्रक्रियेत आवश्यक नियमांचं पालन झालेलं नाही. सर्व सदस्यांना माहिती देण्यात आलेली नव्हती. संघटनात्मक प्रक्रिया अपूर्ण ठेवण्यात आलेली. यामुळे त्यांनी या नियुक्तीची वैधताच प्रश्नांकित केलेली आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राजकीय विश्लेषकांच्या मते हा केवळ कायदेशीर मुद्दा नाही तर हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. पक्षात अनेक दिवसांपासूनच काही नेते नाराज असल्याच्या चर्चा ह्या सुरू होत्या व अनेकांना संघटनात्मक बदलांमध्ये स्थान मिळालेलं नव्हतं. काही निर्णय मोजक्या लोकांमध्येच घेतले जात होते असल्याही चर्चा रंगलेल्या आहेत. त्यामुळे आता हा वाद उघडपणे समोर आल्याचं बोललेलं जात आहे. इथे एक गोष्ट स्पष्ट करणं महत्त्वाचं आहे. सध्या कोणताही कट रचला जात असल्याचा अधिकृत पुरावा समोर आलेला नाही व मात्र राजकीय वर्तुळात विविध शक्यता व्यक्त केलेल्या जात आहे. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पक्षातील अंतर्गत गडबाजी वाढत चाललेली आहे. भविष्यातील नेतृत्वावरून संघर्ष सुरू झालेला आहे. काही नाराज नेते दबावाचं राजकारण करत आहे तर दुसऱ्या बाजूला काहीचं म्हणणं आहे की हे केवळ फक्त पक्षाच्या संविधानानुसार प्रक्रिया व्हावी यासाठी कायदेशीर लढाई आहे. म्हणूनच या टप्प्यावर कट रचला गेलेला आहे असा निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी किती मोठी अडचण आहे? सुनेत्रा पवार या अजित पवार यांच्या अत्यंत विश्वासू आहेत. त्यांच्या नियुक्तीवरच प्रश्न उपस्थित झाल्यामुळे विरोधकांना टीका करण्यासाठी संधी मिळालेली आहे. यामध्ये जर हा वाद आणखी वाढला तर पक्षाच्या प्रतिमेवर परिणाम होऊ शकते. यामध्ये आता सर्वांचं लक्ष पक्षाच्या उत्तराकडे आहे. पण जर पक्षाने आपल्या नियुक्तीची प्रक्रिया वैध असल्याचं सिद्ध केलं तर हा वाद संपुष्टात येऊ शकतो. मात्र प्रकरण न्यायालयात गेल्यास पुढील काही दिवस राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर मित्रांनो, सुनेत्रा पवार यांचं अध्यक्षपद सध्या रद्द झालेलं नाही. त्यांना पदावरून हटवण्यात आलेलं नाही. पण त्यांच्या नियुक्तीवर पक्षातीलच एका वरिष्ठ नेत्याने कायदेशीर आक्षेप घेतलेला आहे. यामध्ये आता पुढे पक्ष काय भूमिका घेतो आणि या नोटीसीवर काय उत्तर दिलं जातं याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. या प्रकरणावर तुमचं मत काय आहे? हा फक्त कायदेशीर वाद आहे का की पक्षातील अंतर्गत मतभेद उघड झालेले आहे? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा, शेअर करा. अशाच राजकीय विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.